गुड मॉर्निंग बसा. थँक्यू. तर आपण स्टार्ट केलं आहे CCTV कॅमेरा वायरिंग. तर त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये बरेचसे ॲक्सेसरीज दाखवण्यात आले आहेत, परंतु तरीसुद्धा बऱ्याचशा ॲक्सेसरीज आणल्या नव्हत्या. तर आता काही दिवसा पहिले ॲक्सेसरीज आलेल्या आहेत, तरी त्याची माहिती आपण सर्वांनी बघायचं आहे. आणि त्यानंतर माहिती घेतल्यानंतर आपल्याला ते लगेच फिटिंगलासुद्धा दुपारून जायचं आहे. तर चला सर्वजण आपण त्या साहित्यांची माहिती आपण घेऊया. तर हा PVC बोर्ड आहे, याच्यावर सर्व आपले कॅमेरे बसणार आहेत. बघा जरा. सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्या. त्याच्यावर आपल्याला सर्व कॅमेरे बसवायचे आहेत. त्याच्यावर डोम कॅमेरा किंवा ब्लेड कॅमेरा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर कॅमेरे बसवायचे आहेत. हा PVC बोर्ड व्यवस्थित बघून घ्या. आणि याच्यावर आपल्याला कॅमेरे बसवताना त्याची पद्धत काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. हा पाठीमागचा बॉक्स आहे, हा भिंतीवर बसणार आहे. आणि ह्या साईडला एक छिद्र दिसतंय. ह्या छिद्रामधून आपल्याला कॅट किंवा नेट केबल ही टाकायचं आहे. आणि ह्या गोल राऊंडपासून ती केबल बाहेर काढायची आणि याच्यावर आपल्याला कॅमेरा फिट करायचा. आणि त्याच्यानंतर वायरच्या कलर कोडनुसार त्याला किपलिंग करायचं आहे. अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला कॅमेरे बसवायचे आहेत. ओके, समजलं सर्वांना? तर आता आपण बघूया कॅमेराबद्दल माहिती. हा डोम कॅमेरा आहे. याचा कॅमेरा जो आहे तो 2 मेगापिक्सल इतका त्याचा कॅमेरा हे आहे. त्याच्यानंतर हा डोम कॅमेराची रेंज जी आहे ती जवळजवळ 30 मीटर इतका लांबीचं आपल्याला याच्यामध्ये चित्र किंवा व्हिडिओ हा एकदम क्लिअर दिसेल. तर आपण बघूया डोम कॅमेरा नेमका कसा असतो. तर हा बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये त्याची माहिती आहे डोम कॅमेऱ्याची, कशा पद्धतीने ते वर्क किंवा काम करतोय ते. पिशवी काढ जरा याची. हा बघू शकता डोम कॅमेरा कशा पद्धतीचा आहे. बघा हा डोम कॅमेरा सर्वांनी. हा पकड जरा, कॅमेरा पकड. बस. ह्या कॅमेराला कनेक्शन करताना आपल्याला कॅट केबल किंवा नेट केबल याच्यामध्ये किपलिंग केल्यानंतर हा होल्डर आहे. किपलिंग केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बसवायचं आहे. हे इथं आहे.
त्याचे कनेक्शन कसं केलं जातं हे नंतर पुढच्या व्हिडिओला मी नक्कीच दाखवेन. याच्यानंतर हा कॅमेरा इथे ठेव. बुलेट कॅमेरा घेऊन ये. पिशवी काढ, ओपन कर. ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता हा बुलेट कॅमेरा आहे. याचासुद्धा कॅमेरा 2 मेगापिक्सल इतका आहे. बघा बुलेट कॅमेरा आणि डोम कॅमेरामध्ये फरक बघा. ह्या बुलेट कॅमेराचा रेंज 20 मीटर इतका आहे. त्याच्यानंतर अजून बुलेट कॅमेरामध्ये 30-50 मीटर इतक्या अंतरापर्यंत आपल्याला चित्र किंवा व्हिडिओ हे रेकॉर्डिंग व्यवस्थित क्लिअर अशा पद्धतीने करता येणार आहे. तर हे सर्व कॅमेरे आपल्याला त्या PVC बॉक्सवर बसवायचे आहेत. अजून एक दुसरा डोम कॅमेरा. ठीक आहे, बुलेट कॅमेरा दाखव. ओपन कर, त्याला काढ, बाहेर काढ. तर हा अजून एक दुसरा बुलेट कॅमेरा आहे. पहिला आता आपण बघितला तो सुद्धा बुलेट कॅमेरा होता. हा बघा, हा सुद्धा बुलेट कॅमेरा आहे. याची रेंज जी आहे ती 50 मीटर इतकी रेंज आहे. बघा, तर हे सर्व कॅमेरे अशा पद्धतीने जिथे आपल्याला लांबचं चित्रसुद्धा क्लिअर दिसलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने तिथे आपण बसवू शकतोय. तर अशा पद्धतीने सर्व कॅमेरे तुम्ही बघितलेत. ओळखता येईल डोम कॅमेरा किंवा बुलेट कॅमेरा कोणता आहे, त्यांची रेंज कशी आहे, कुठे लिहिलेलं असतं. बॉक्सवर सर्व डिटेल्स माहिती असते. नेम प्लेट वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भेटते. तर हे सर्व आपल्याला कॅमेरा आता PVC बोर्डवर बसवायचेत. दुपार नंतर आपल्याला हे सर्व प्रॅक्टिकल करायला बाहेर जायचं आहे. याच्याबरोबर अजून दुसरी एक माहिती देतोय. तर हा समोर तुमच्या आहे त्याला रॅक सांगतात. ह्या रॅकमध्ये आपल्याला अल्टरनेटचा सप्लाय दिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कुठे बॉक्स बसवलेला आहे सप्लाय घेण्यासाठी ते पण दाखवतोय. आणि याच्यामध्ये आपल्याला स्विच बॉक्स हे बसवायचे असतात आणि एक्स्ट्राच्या ज्या वायर घेतलेल्या आहेत त्या ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे असतात. कारण त्याच्यामध्ये कधीकधी वायर खराब पण होते. कॉपर कंडक्टर असतात, हवामानाच्या साईड इफेक्ट होतो आहे आणि त्यामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ती वायर आपण एक्स्ट्रा ठेवलेली असते, ती सर्व गुंडाळून याच्यामध्ये ठेवायचे असतात. तर याच्यामध्ये आपल्याला स्विच बोर्ड हा आपल्याला बसवायचा असतो. तर ते कशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये आपण बसवतोय ते आपण बघूया. तर हा रॅक आहे, हा तुम्हाला दिसत असेल.
की याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सर्व वायरी इथं ड्रिल किंवा छिद्र करून आपल्याला इथून वायर आतमध्ये घ्यायचे आहेत. हा अल्टरनेटचा सप्लाय देण्यासाठी इथं बोर्ड बसवला आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला आपण अल्टरनेटिंग सप्लाय दिल्यानंतर मग त्या प्रत्येक स्विच बोर्डला आणि ह्या थंडर हवा याच्यासाठी इथं फॅन बसवला आहे. याला सप्लाय मिळण्यासाठी हा आपल्याला बोर्ड आहे. हा रॅकमध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथं सर्व हे बसवायचंय. हा फ्रंट बाजू आहे बघा. अशा पद्धतीने आपण त्याला खोलला की ह्या जागेवर आपल्याला स्विच बोर्ड बसवायचे. त्याच्यानंतर केबल, हा फॅन आणि हा बोर्ड अशा पद्धतीने आपल्याला ह्या रॅकमध्ये फिटिंग करायचे. ह्या भिंतीवर आपल्याला काँक्रीट खिळ्याने किंवा स्क्रूच्या साहाय्याने ड्रिल करून हा आपल्याला फिट करायचा आहे. रॅक दिसला काय काय बसवणार याच्यात आपण? स्विच बोर्ड आणि याला सप्लाय देण्यासाठी अल्टरनेटचा सप्लाय द्यावा लागेल, बरोबर. आणि एक्स्ट्राच्या वायर फक्त आतमध्ये व्यवस्थित इथं गुंडाळून आतमध्ये ठेवायच्या. लक्षात आलं? तर ह्या रॅकमध्ये आपल्याला स्विच बोर्ड बसवायचे आहेत. तर स्विच बोर्ड अशा पद्धतीचे असतात. याला जवळजवळ 16 कॅमेऱ्यांच्या कनेक्शन आपण करू शकतोय. इथं आपण व्हिडिओमध्ये बघू शकतोय की असे 16 कॅमेरे ह्या स्विच बोर्डमध्ये आपण बसवू शकतोय. बघा स्विच बोर्ड कसा असतो, किती हेवी आहे, जड किती आहे. ह्या स्विच बोर्डला नंतर आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी ही वायरसुद्धा दिलेली आहे. हे रॅकला बसवण्यासाठी आपल्याला अँगल दिलेले आहेत. स्विच बोर्ड आपण कशा पद्धतीने बसवू शकतोय. तर ह्या बऱ्याचशा ॲक्सेसरीज इथं आपल्याला दिलेल्या आहेत. हे डायरेक्ट आपण कशा पद्धतीने फिटिंग करणार आहोत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर अशा पद्धतीने हे स्विच बोर्ड आपल्याला 8, 16, 24, 12 अशा अलग अलग साईजमध्ये भेटतात. जसे आपल्याला कॅमेरे बसवायचे त्या पद्धतीने हे स्विच बोर्ड आपण मार्केटमधून घेऊ शकतोय. पद्धतीने रॅकमध्ये आता स्विच बॉक्स बसवताना हे विद्यार्थी बसवत आहेत. हां बरोबर आहे. आता त्याला स्क्रूने व्यवस्थित फिट करून घ्या. हां हे वायसर आता ह्या छिद्रामध्ये बसवायचं आहे. प्रेस करते वायसर. वायसर प्रेस करून बसव. हां त्या साईडने पण बसवून घे आणि त्याच्यानंतर स्क्रू याला बसवायचं आहे तुम्हाला. बसले? हां आता हा स्विच बोर्ड त्याच्यावर स्क्रूने फिट करून घ्या. दोन्ही साईड वायसर टाक. तर बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व CCTV कॅमेऱ्यासाठी अलग अलग मटेरियल आलेले आहे. हे सर्व बॉक्स आहेत. याच्यामध्ये कॅमेरे, रॅक हे सर्व ह्या बॉक्समध्ये आहेत. हा स्प्रिंग पाईपसुद्धा आहे केबलला फिट करण्यासाठी. त्याच्यानंतर हे सर्व PVC बोर्ड आहेत ज्याच्यावर आपण कॅमेरे बसवणार आहेत. हे सर्व कॅमेरे
ह्या बॉक्समध्ये सुद्धा कॅमेरे आहेत. हे सर्व बुलेट कॅमेरे, हे बुलेट कॅमेरे आहेत. इथं बुलेट कॅमेरे आहेत. हे सुद्धा बुलेट कॅमेरे आहेत. तर हे सर्व कॅमेऱ्यांची वायरिंग आणि ॲक्सेसरीज आपल्याला भिंतीवर आणि बॉक्सवर बसवायचे आहे. तर हे दुपारून लगेच आपण सर्वजण मिळून प्रॅक्टिकलला जाऊया. माहिती समजली सर्वांना? ओके.